नवरी मिळे हिटलरला. 16 नोव्हेंबर प्रोममध्ये आजी हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर लीला प्लॅन सांगते. पहिले तर आजी घाबरते, पण नंतर तयार होते. श्वेताकडे जाऊन म्हणते, मी तुझं आणि अभिरामचं लग्न लावून देईल, पण लीला आणि मी हॉस्पिटल बाहेर पडण्याआधी तुला केस मागे घ्यावी लागेल, कारण माझा अभिराम रात्रभर लॉकअपमध्ये होता. श्वेता म्हणते, आजी आय एम सॉरी. खरं तर त्या गोष्टीचं मला पण खूप वाईट वाटतं, पण मी तरी काय करू, एजेंटवर माझं खूप प्रेम आहे, त्यामुळेच मी हे सगळं केलं. लीला म्हणते, आपलं ठरलं होतं ना, मी आजींना घेऊन येईल, तर घेऊन आले. तू आता केस मागे घेते ना? श्वेता म्हणते, हो. ती लगेच फोन करते आणि म्हणते, इन्स्पेक्टर, मी एजंटच्या वरची केस मागे घेते, त्यांना तुम्ही सोडून द्या. कमिशनर जातात आणि म्हणते, तेजे तुमची सुटका झाली. एजे म्हणतो, पण माझी मंडेला बेल होणार होती ना? ते म्हणतात, बेलवर नाही तर तुमची निर्दोष सुटका झाली. एजे म्हणतो, माझ्या मुलांवर माझा पूर्ण विश्वास आहे, ते खूप केपेबल आहे. ते म्हणतात, नाही, तुमच्या मुलाने नाही, तुमच्या मिसेसनी सुटका केली, तुम्ही खूप भाग्यवान आहात. आता एजे आणि कमिशनर बाहेर येतात, तेवढ्यात लीला येते. एजेला बघून तिला खूप आनंद होतो. एजे म्हणतो, थँक्यू लीला, पण यासाठी तू काय गोंधळ घालून ठेवला असेल माहीत नाही. आता लीला विचारत पडते, तिला सगळं आठवतं. श्वेताला ती काय बोललेली असते. एजे गाडीत जाऊन बसतो, पण लीला काय येत नाही. आता तो गोंधळतो आणि इकडे तिकडे बघायला लागतो. तेवढ्यात लीला पळत येते आणि गाडीत बसते. श्वेताची आई ओरडते, आवर ग श्वेता, किती वेळ लावते. श्वेता ड्रेस बदलून येते आणि कानातलं घालत म्हणते, काय ग, तुला काय एवढी घाई झाली? ती म्हणते, अगं घरी जाऊन मला तुझ्या लग्नाची तयारी करायची, खरंच मला खूप आनंद होतोय. तेवढ्यात रेऊ आणि यश येतात. यश म्हणतो, तुमच्या डिस्चार्जची फाईल द्या. श्वेता म्हणते, का? तो म्हणतो, अहो आता तुम्ही एजंटची बायको होणार, त्यामुळे आजीने सांगितलं सगळ्या फॉर्मॅलिटीज जहागीरदार पूर्ण करतील आणि त्यांच्या वतीने मी इथे आलोय. श्वेता ॲटिट्यूडमध्ये म्हणते, तुझं ठीक आहे, पण हिचं काय काम होतं? रेव म्हणते, आजीने याच्या मदतीला पाठवलं. यश म्हणतो, हो हो, फाईल देता ना? तो फाईल घेतो आणि निघून जातो. रेव बुकेकडे जाते आणि म्हणते, हे सगळं सामान तुम्हाला घरी न्यायचं असेल ना? श्वेता म्हणते, हो, पण नीट भर, नाहीतर बहिणीसारखं करशील तोडफोड. ते आता पुन्हा आवरायला लागते. रेव बुकेमधून हळूच कॅमेरा काढते आणि पर्समध्ये ठेवते. एजे आणि लीला घरी जातात. आजी म्हणते, दुर्गा औक्षंकर, खरंच लीला, आज अभिराम तुझ्यामुळे सुटला, तू त्याच्यासाठी खूप कष्ट घेतले. लक्ष्मी म्हणते, या आजीला ना लीलाचा कौतुक करायला बहाणाच पाहिजे असतो. घरात आल्यानंतर आजी म्हणते, चला आणि देवाला प्रार्थना करा. तेवढ्यात यश आणि रेऊ येतात. दुर्गा दोघांना एकत्र बघते आणि तिला खूप राग येतो. आता एक एक करून सगळेच आत जातात. लीला म्हणते, यश इकडे ये. आता मात्र किशोरला संशय येतो. तो जायचं नाटक करतो आणि लपून बसतो. लीला म्हणते, झालं का आपलं काम? यश म्हणतो, हो, ते ड्रम कार्ड ह्या बॅगमध्ये. आता सगळ्यांसमोर सत्य आलं ना, त्या श्वेताला शिक्षा होईल. तेवढ्यात आजी म्हणते, लीला म्हणते, बॅग ठेवा आणि चला. किशोर म्हणतो, ही लीला ना नेहमी माझ्या प्लॅनवर पाणी फिरवते. तो जातो आणि बॅग बघायला लागतो. एजे आणि लीला देवासमोर उभे असतात, पण एजे लीलाकडे बघतो आणि लीला घाबरून दुसरीकडे. तिचा चेहरा बघून एजे मनात म्हणतो, लीलाने माझी जरी सुटका केली असेल ना, तरी तिच्यामुळे आता दुसरा इश्यू नको. लीला मनात म्हणते, तुमचं श्वेताशी लग्न लावून देईल असं प्रॉमिस केलं आहे खरं, पण ते पुरावे दाखवणं, श्वेता चुकीची आहे हे सिद्ध करणं, सगळं ठरवल्याप्रमाणे व्हायला पाहिजे. त्यामध्ये गडबड झाली ना, तर एजे मला कधीच माफ करणार नाही. किशोरला बॅगमध्ये पेनड्राईव्ह सापडतो. तो बघत म्हणतो, लीला, एवढे कष्ट घेऊन तू पुरावे गोळा केले खरं, पण हा सगळ्यांसमोर तेव्हाच येईल जेव्हा मला हवं आहे. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.